ट्युशन लावणं, क्लास लावणं म्हणजे शिक्षण नव्हे. तर पहिले 30 दिवस तुमचं संपूर्ण शैक्षणिक वर्ष ठरवतात. त्यामुळे पहिल्या 30 दिवसामध्ये तुम्हाला काय करायचंय या व्हिडिओमध्ये पाहू. ही रील सेव्ह करून ठेवा, हरपून जाईल आणि सर्व विद्यार्थ्यांना पाठवा ज्यांना शिक्षण म्हणजे काय हे माहित नाही. तर काहीही झालं तरी पहिले 30 दिवस तुम्हाला प्लॅन करायचे. बघा, आपल्या मुलाला मागच्या खूप सवयी वेगळ्या लागलेल्या असतात. त्या सवयी मोडण्यासाठी जाणीवपूर्वक 30 दिवस तुम्हाला थोडासा त्रास द्यायचा आहे, मनाच्या विरुद्ध वागायचंय. मग या पहिल्या 30 दिवसामध्ये करायचं तरी काय? बघा, सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे वेळापत्रक तयार करायचं. बघा, आतापर्यंत आपण वेळापत्रक तयार केलेलं नाहीये. सुरुवातीला करा, थोडंसं इकडं तिकडं होईल, पण पहिले तुम्हाला वेळापत्रक तयार करायचंय आणि हे तुमच्या मुलाला विचारून करायचंय. मुलाला ज्या वेळेमध्ये अभ्यास करायला आवडेल, ज्या वेळेमध्ये खेळायला आवडेल, त्या वेळेनुसार आपल्याला वेळापत्रक बनवायचं. हे कंपल्सरी ही स्टेप आहे. त्यानंतर गृहपाठ त्याच दिवशी पूर्ण करायचा. बघा, कोणताही होमवर्क देऊ, स्वतः पालकांनी थोडा वेळ त्याला द्यायचा आहे. बघा, 30 दिवस करायचे, कारण सवयी मोडायचं आहे. त्याच दिवशी होमवर्क आपल्याला त्याला करायला लावायचा आहे. फक्त सुरुवातीच आहे फक्त हे. त्यानंतर पहिल्या दिवसापासून नोट्स लिहायचे. बघा, आपण काय शिकलो हे खूप महत्वाचं आहे. हे बघा, आपण काय शिकलो हे तुमच्या मुलाला कमीत कमी 4-5 वाक्य तरी रोज लिहिता आले पाहिजे. एवढे लिहायला त्याला लावायचे. बघा, 30 दिवस करायचे, नंतर तो आपोआप अभ्यास करायला लागेल. हा माझा अनुभव आहे. त्यामुळे एक तर त्याला लिहायला लावा किंवा सांगायला लावा, म्हणजे तुम्हालाही थोडंसं ज्ञान भेटेल की आज तो विज्ञानामध्ये काय शिकला, आज भूगोलामध्ये काय शिकला, इतिहासामध्ये काय शिकला, गणित एखादं सोडून दाखव म्हणा. ह्या पद्धतीनं तुम्हाला रोजच्या रोज थोडे 10 मिनिटं त्याला द्यायचे. त्यानंतर मोबाईलचा नियंत्रित वेळ वापर करायचा आहे. बघा, मोबाईलचा वापर हे सवय लागलेली आहे शरीराला आपल्या, त्यामुळे थोडीशी कमी करायची. परंतु त्याच्या बदल्यात आपण काय करणार हे पण महत्वाचं आहे. आज मोबाईल न पाहता आपण एखादी ऍक्टिव्हिटी करू, बुक मधलं काहीतरी कविता म्हणू. हे थोडंसं पालकांनी थोडा सपोर्ट करायचा आहे. कंटिन्यू शिकवायची गरज नाही. पहिले 30 दिवस तुम्हाला जाणून बुजून ह्या गोष्टी करायच्या आहेत. त्यानंतर बघा, रोज 30 मिनिटे पुनरावलोकन म्हणजे रिव्हिजन. बरेच मुलं काय करतात माहिती का, जे पहिलं चॅप्टर झालं ना त्याचं रिव्हिजन करत नाहीत. तर ते सुद्धा तुम्हाला आठवायचंय आणि थोडंसं नोटबुक घेऊन पालकांनी थोडीशी त्यांची तयारी घ्यायची. हे बघा, मी असं म्हणत नाही की तुम्ही त्यांना शिकवा, मी असंही म्हणत नाही की तुम्ही सगळ्या गोष्टी करा, मग ट्युशन कशाला लावलं, शाळा कशाला असते. हे बघा, मुलगा तुमचा आहे. थोडा सपोर्ट करणं, त्याच्या सवयी बदलणं हे तुमचं कार्य आहे. बघा, थोडासा 30 दिवसामध्ये त्रास होणारही आहे, पण त्यानंतर जर सवय त्याला चांगली लागली तर आयुष्यभर ती सवय टिकणार आहे आणि रिझल्ट पण चांगला भेटणार आहे. त्यामुळे पालकांनी ही गोष्ट लक्षात घ्या आणि हा व्हिडिओ सर्व त्या पालकांना, विद्यार्थ्यांना पाठवा ज्याला खरंच या व्हिडिओची गरज आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.